विद्यार्थी मित्र हो नमस्कार. मी गंगाधर हंडे आपल्या सर्वांचेच हार्दिक स्वागत करत आहे. तर मित्र हो, 10वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने इतिहास व राज्यशास्त्र या विषयातील प्रश्न 8वा ब, जो की दिलेल्या सूचनेनुसार कृती करा, जो की 2 गुणांसाठी असतो, या प्रश्नाविषयी आपण या व्हिडिओ अंतर्गत सविस्तर माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर हा प्रश्न सोडविताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी, कशा प्रकारे हा प्रश्न सोडवावा जेणेकरून आपणास 2 पैकी 2 गुण मिळतील, हे आपण उत्तरासह पाहणार आहोत. त्याचबरोबर 10वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड करत आहोत. त्यामुळे जर आतापर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर सुरू करूया. प्रश्न 8वा ब, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. हा प्रश्न पाहत असताना अगोदर आपण पाहूया की हा प्रश्न सोडवत असताना कोणती काळजी घ्यावी. तर ही कृती सोडत असताना कोणती काळजी घ्यावी, तर या प्रश्न प्रकारात संकल्पना चित्र पूर्ण करा किंवा कालरेषा पूर्ण करा किंवा दिलेल्या विषयावर संकल्पना चित्र तयार करा किंवा ओघ तक्ता तयार करा, अशा विविध प्रकारच्या कृती दिल्या जातात. त्यानंतर दिलेल्या विषयासाठी योग्य आकृती आपणास तयार करावयाची आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आकृती दिली असल्यास त्याच प्रकारची आकृती पेननी काढावी लागेल. पेन्सिल किंवा स्केच पेनचा वापर आपण करावयाचा नाही. आपली जी बॉल पेन आहे त्याच पेनने आपणास आकृती काढायची आहे. त्यानंतर संस्थेच्या शाखा, उपशाखा, उद्दिष्टे, वैशिष्ट्य, वंशवृक्ष इत्यादी विषयावर आपणास ओघ तक्ता तयार करावा लागेल. त्यानंतर संकल्पना चित्रात मुख्य मुद्दा अचूकपणे लिहावा. संपूर्ण वाक्य लिहिण्याची गरज नाही. त्यानंतर 6वी जी गोष्ट आहे ती म्हणजे या प्रश्न प्रकारात 2 कृती दिल्या जातील, त्यापैकी कोणतीही एक कृती सोडवणे आपणास अनिवार्य आहे. तर मित्रहो, या प्रश्न 8वा ब मधील बोर्ड परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात ते महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. तर यामध्ये आपण पहिले जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे सुशासनाची वैशिष्ट्य. कोणतीही 4 वैशिष्ट्ये आपणास लिहायची आहे. तर त्याचे उत्तर असे असेल: उत्तरदायित्व किंवा जबाबदारी जाणणारे सरकार. त्यानंतर दुसरं आहे प्रभावी आणि कार्यक्षम सरकार. त्यानंतर तिसरं आहे पारदर्शी सरकार. त्याचबरोबर प्रतिसादात्मक सरकार. असे 4 मुद्दे व्यवस्थित आपणास लिहायचे आहेत. या व्यतिरिक्त इतर वैशिष्ट्ये सुद्धा आपण लिहू शकता. त्यामध्ये न्याय व सर्वसमावेशक विकास. आणि दुसरा मुद्दा आहे शासकीय यंत्रणेत व निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग. या 6 मुद्द्यापैकी कोणतेही 4 मुद्दे आपणास लिहायचे आहेत. असे जर आपण लिहिला तर 2 पैकी 2 गुण आपणास प्राप्त होतात. त्यानंतर पुढील संकल्पना चित्र आपण पाहू की ओघ तक्ता पूर्ण करा. हा प्रश्न मार्च 2022च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. तर निवडणूक प्रक्रिया, यामध्ये मतदार याद्या निश्चित, त्यानंतर निवडणूक प्रचार, त्यानंतर मतमोजणी आणि निवडणुकी संबंधीच्या वादाचे निराकरण, असे मुद्दे दिलेत. राहिलेले 4 मुद्दे आपणास भरावायचे आहेत. तर हे अशा प्रकारे लिहिता येईल: मतदार संघाची निर्मिती झाल्यानंतर मतदार याद्या निश्चित केल्या जातात. त्यानंतर उमेदवाराकडून नामांकन पत्र व छाननी केली जाते. त्यानंतर निवडणूक प्रचार केला जातो. निवडणूक प्रचारानंतर प्रत्यक्ष मतदान होते आणि प्रत्यक्ष मतदानानंतर मतमोजणी होते आणि मतमोजणी झाल्यानंतर निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातात. त्यानंतर निवडणूक संबंधी जे काही वाद झाले त्या वादाचे निराकरण केले जाते. तर अशा प्रकारे व्यवस्थित आपणास ओघ तक्ता पूर्ण करावयाचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू: कालरेषा पूर्ण करा. राजकीय पक्ष आणि स्थापना वर्ष आपणास लिहायचे. अशा प्रकारे कालरेषा पूर्ण करा असा हे प्रश्न आपणास विचारला जाऊ शकतो. तर याचे उत्तर असे आहे: 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर भारतीय जनता पक्ष हा जो आहे या पक्षाची स्थापना 1980 मध्ये झालेली. त्यानंतर 1984 मध्ये बहुजन समाज पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना झाली आणि तृणमूल काँग्रेस हा जो राजकीय पक्ष आहे या पक्षाची स्थापना 1998 मध्ये झालेली आहे. त्यानंतर पुढील तक्ता जो आहे तो तक्ता आपणास पूर्ण करावायचा आहे. यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख प्रादेशिक पक्ष कोणतेही 4 पक्ष आपणास लिहायचे आहेत. तर याचे उत्तर: 1 शिवसेना, 2 महाराष्ट्र नवनिर्माण सेना, 3 शेतकरी कामगार पक्ष आणि 4 राष्ट्रीय समाज पक्ष. अशा प्रकारे महाराष्ट्रातील प्रमुख प्रादेशिक पक्ष लिहू शकता. या व्यतिरिक्त इतरही प्रादेशिक पक्ष आहेत ते पण आपण लिहू शकता. त्यामध्ये भारतीय रिपब्लिकन पक्ष, जनस्वराज्य शक्ती, त्यानंतर लोकसंग्राम, त्यानंतर बहुजन विकास आघाडी,
त्यानंतर समाजवादी पक्ष आणि स्वाभिमानी पक्ष यापैकी कोणतेही 4 प्रादेशिक पक्ष आपणास लिहायचे आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. तक्ता पूर्ण करा. तर देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष, तर यामध्ये देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष जे आहेत त्यामध्ये 1 भारतीय जनता पक्ष, 2 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, त्यानंतर 3 भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच मार्क्सवाद आणि चौथा जो आहे तो म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. या व्यतिरिक्त इतरही पक्ष आहेत, त्यामध्ये तृणमूल काँग्रेस आहे, बहुजन समाज पक्ष आहे, त्यानंतर 3 राष्ट्रवादी काँग्रेस. यापैकी कोणतेही 4 आपण लिहिले तरी चालतील. त्यानंतर पुढील पाहू. तक्ता पूर्ण करा. यामध्ये भारतातील प्रमुख चळवळी आपणास लिहायची आहेत. तर यामध्ये शेतकरी चळवळ, त्यानंतर पर्यावरण चळवळ, त्यानंतर स्त्री चळवळ आणि त्यानंतर ग्राहक चळवळ. या व्यतिरिक्त इतरही चळवळी आहेत, त्यामध्ये आदिवासी चळवळ आणि कामगार चळवळ या सुद्धा चळवळी आपण लिहू शकतो. तर मित्रांनो, 10वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपणास या चॅनलवर अपलोड केले जातील. त्यामुळे चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.